नाशिकमध्ये ठाकरे गटाचा शिबिर होणार आहे आणि या शिबिरामध्ये उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। ठाकरे गटाचं उद्या हे शिबिर होणार आहे, ज्या शिबिराला उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही या शिबिराला उपस्थित राहणार आहेत। आणि ज्या ठिकाणी ठाकरे गटाचा हा मेळावा होणार आहे त्या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। पाहूयात। उद्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं एक महत्त्वाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकच्या मुंबई नाका भागामध्ये असलेल्या या मनोहर गार्डनमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते हे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे सुद्धा भाषण या निमित्ताने नाशिकमध्ये पार पडणार आहेत। त्यामुळे हे नेते काय बोलणार खरं तर याकडे लक्ष लागलेलं आहे। अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती जी आहे ते नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। मोठे बोर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने पक्षाचे झेंडे सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं हे जे उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस उद्धव ठाकरे हे भाषण करणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर एक कार्यक्रम घेत आहेत आणि हे महत्त्वाचं कार्यक्रम आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे हे नेमकं काय जे आहेत उद्या भाषण करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण नाशिकमध्ये उद्या शिवसेना ठाकरे गटाचं हे महत्त्वाचं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आपली काय भूमिका हे नाशिकमध्ये मांडतात हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।